माझ्या मैत्रिणीने एक रात्र माझ्या नवऱ्यासोबत घालवली. तिने त्यासाठी मला खूप पैसे दिले होते. ती वारंवार त्याच्यासोबत रात्र घालवू लागली. एके दिवशी मी त्यांच्या खोलीत लपून बसले तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी हादरले, कारण ती माझ्या नवऱ्याचा पूर्ण जीवच काढत होती. ती एक सलग त्याच लग्नानंतर माझ्या नवऱ्याने मला कधी खुश केलं नव्हतं. पण जेव्हा माझ्या मैत्रिणीने त्याच्यासमोर एक रात्र घालवण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा तर त्या रात्री पहिल्यांदाच त्या दोघे जे काही करत होते ते बघून मी माझे भान हरपले होते. कारण माझा नवरा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील होता, पण लग्नाआधी तो मला हवं ते आणून द्यायचा. माझ्या प्रत्येक गरजा तो पूर्ण करत असायचा. लग्न झाल्यानंतर त्याच्यात खूप बदल झाला होता. तो 30,000 रुपये महिना तर कमवत होता, पण त्यात माझ्या गरजाही पूर्ण होत नव्हत्या. एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला माझ्या एका मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला घेऊन गेले. ती पार्टी खूप मोठी होती. त्या दिवशी देविका आणि संजयची भेट झाली होती. संजय माझ्याप्रती प्रामाणिक होता. त्याने पार्टीमध्ये दुसऱ्या कुठल्याही मुलीकडे नजर वर करून देखील पाहिलं नव्हतं. देविका माझी स्कूल फ्रेंड होती. गेल्या महिन्यातच तिचं व माझं शाळेतील मुलींच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून बोलणं झालं. तेथून आमचे नंबर एक्सचेंज झाले. देविकाचा डिवोर्स झाला होता, पण ती स्वतःही खूप श्रीमंत होती. एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये ती चोर नजरेने संजयकडे बघत होती आणि ते मला लक्षात आलं होतं. घरी आल्यावर मी संजयला म्हणाले की देविकाच्या गळ्यात जो सोन्याचा हार होता, मलाही तसाच हार माझ्या वाढदिवशी हवा आहे. संजयने मला हार घेऊन देण्यास नकार दिला. तो म्हणाला की एवढा महागातला हार आपल्याला घेणं परवडणार नाही. आधीच दर महिन्याला हॉस्पिटलमध्ये एवढे पैसे जात असतात. आमच्या लग्नाला 2 वर्ष होत आले होते, पण अजूनही मला दिवस गेले नव्हते. त्याबद्दल संजयची ट्रीटमेंट सुरू होती, पण मला ते काही ऐकायचं नव्हतं. मी संजयला म्हणाले की तू मला तो हार घेऊन दिला नाहीस तर मी कायमची माझ्या माहेरी निघून जाईल. माझ्या माहेरी जाण्यास बोलतात संजय घाबरला. तो म्हणाला की तू नाराज होऊ नकोस, मी करतो काहीतरी प्रयत्न. मी जरी मध्यमवर्गीय घरातील होते तरी माझे खूप घर मोठे होते. लग्न झाल्यानंतर मला समजले की माणसाला हौस करण्यासाठी पैशाची गरज असते. नुसतं प्रेमाने काही होत नसतं. आणि मला माझ्या आयुष्यात प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचा होता पैसा. माझ्या वाढदिवशी संजय माझ्यासाठी सेम तसा सोन्याचा हार घेऊन आला होता. तो हार गळ्यात घालून मी फार खुश झाले होते. माझ्या मित्रमैत्रिणींना बोलवून मी मोठी पार्टी देखील दिली होती. माझ्या गळ्यातील सोन्याचा हार पाहून काही मैत्रिणी तर डोळे उघडेच्या उघडे राहिले होते. काही दिवसांनी मी पार्लरवर शॉपिंगसाठी संजयकडे काही 20-30 हजार मागितले होते, तेव्हा त्याने मला सरळ नकार दिला. त्यानंतर मी सलग 3-4 दिवस जेवण केलं नव्हतं. त्यामुळे माझी तब्येत खराब झाली होती. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. माझी अवस्था पाहून संजय मला काहीतरी खा म्हणून आग्रह करू लागला. मी त्याला म्हणाले की अगोदर तू मला मी मागील तेवढे पैसे देशील हे प्रॉमिस कर. त्यावर तो म्हणाला ठीक आहे, प्रॉमिस, मी तुला पैसे द्यायला तयार आहे. प्लीज तू काहीतरी खाऊन घे. त्याचा होकार ऐकल्यावर मी जेवण केलं. हॉस्पिटलमधून घरी येताच संजय म्हणाला की एवढे पैसे आता लगेच मी तुला देऊ शकत नाही. आत्ताच पगार झाला व हप्ते भरण्यात तो गेलाही. आमच्यात वाद सुरू होते. अचानक त्याचवेळी देविका मला भेटण्यासाठी आमच्या घरी आली होती. ती ज्या आलिशान गाडीमध्ये आमच्या घरी आली होती, ती गाडी खूपच महागडी होती. कॉलनीतील सगळ्या बायका तिच्या त्या गाडीकडे एकटक बघत होत्या. देविका दिसायला फार सुंदर होती. तिने स्वतःला वेल मेंटेन ठेवलं होतं. ती आल्यामुळे माझा नवरा तिच्यासमोरून खाली मान घालून घराबाहेर निघून गेला. मी रडत तिच्याकडे पश्चाताप करू लागले. त्यावेळी ती जे काही बोलली ते ऐकून मी थक्क झाले होते. देविका म्हणाली की तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो तुझ्यासाठी काही करू शकतो. तर तू तुझ्या नवऱ्याला भाड्याने दे. त्याने तुझ्याकडे खूप पैसे येतील. त्यावर मी तिला म्हटले की असंही काय असतं का? आणि जर असेल तर संजयला भाड्याने घेल तरी कोण? माझ्या हातात 50,000ची पैशाची गड्डी ठेवून ती म्हणाली की मी तुझ्या नवऱ्याला 1 दिवसासाठी भाड्याने घेते. देविकाने 1 दिवसाचे मला 50,000 रुपये दिले होते. मी ज्याला भिकारी समजत होते, खरं तर तो एक सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती. मला संजयवर विश्वास होता. कितीही सुंदर मुलगी असली तरी तो कोणासमोर पिघळणारा नव्हता. ते पैसे पाहून तर माझे डोळे चमकले होते. देविका मला म्हणाली संजय माझ्यासोबत 1 दिवस घालवायला तयार असेल तर मी संध्याकाळी त्याला घ्यायला येईन. जर तो यायला तयार नसेल तर तू माझे 50,000 रुपये मला परत कर. हातात आलेले पैसे मी असे परत तर जाऊ देणार नव्हते. मी तिला संध्याकाळी ये म्हणाले. देविका घराबाहेर जाताच मी संजयला फोन करून घरी बोलावले. मी त्याला माझ्या हाताने प्रेमाने जेवण भरवलं. माझा राग निवळला हे पाहून संजयने मला जवळ घेतलं. त्याच्या जवळ जाताच माझ्यातील देविकामधील संभाषण मी त्याला सांगितले.
त्याला तुझ्यासोबत पाठवायला तयार करण्यासाठी मला फार मेहनत करावी लागते. यावेळी तुला त्याला देविकाने दिलेली ऑफर मी स्वीकारली. तिचा तो शानदार बंगला व गाडी सगळं काही माझं झालं होतं. त्याच घरात मी त्या दोघांना राहण्यासाठी एक खोली देणार होते, पण देविकाने नकार दिला. ती म्हणाली, आम्ही इथे नाही राहू शकत. मग ते दोघेही भाड्याच्या खोलीत राहायला गेले. मी मात्र माझं आयुष्य अगदी आलिशान जगत होते. मला वाटेल तेव्हा मी ड्रायव्हरला घेऊन गाडीने फिरत होते. माझ्या श्रीमंत मैत्रिणींसोबत मी रोज पार्टी करत असायचे. आता तर मी दुबईला फिरायला गेले होते. तिथे मी मनसोक्त पैसा खर्च केला होता. खूप शॉपिंग केली. रोज लाखो रुपये मी खर्च करत होते. माझं वैभव पाहून माझा भाऊ व वहिनीनेही डोळे विस्फारले होते. आज कितीतरी महिन्यानंतर माझा भाऊ व वहिनी मला भेटायला आले होते. मी माझ्या वहिनीला म्हणाले की वहिनी, तू माझ्या अंगातले मोजके दागिने पाहून माझा अपमान केला होतास ना. आता बघ, माझं पूर्ण एक कपाट दागिन्यांनी भरलेलं आहे. माझ्या बोलण्यावर वहिनी म्हणाली की मीनाक्षी, हे जे वैभव तुझ्याकडे आहे खरं तर ते तुझं नाही आहे. तू तुझ्या नवऱ्याला भाड्याने देऊन हे सगळं काही मिळवलं आहेस. तू पैशामागे तुझा नवरा गमावलास हे विसरू नकोस. वहिनीचं तुरड बोलणं मला अजिबात आवडलं नव्हतं. मी तिला तेव्हाच माझ्या घरातून हाकलून दिलं. तिच्या बोलण्याचा माझ्यावर जराही फरक पडला नव्हता. असेच काही दिवस उलटले. सगळं काही छान आणि माझ्या मनासारखं सुरू होतं. देवाने असं सोन्यासारखं नशीब दिल्यामुळे मी फार खुश होते. पण काही दिवसांनी माझ्या लक्षात येऊ लागलं की माझ्याकडील पैसे हळूहळू कमी होत होते. तेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या घरी गेले, जिथे आम्ही अगोदर राहत होतो. ते घर आता 2 मजली इमारत झालं होतं. मला वाटलं कदाचित संजय व देविका इथे राहत नसतील. कोणी दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीने ते खरेदी करून बांधलं असावं म्हणून मी तेथून निघून लागले. पण मला त्या घराच्या पाठीवर संजयचं नाव दिसलं. मी त्याच्या घरातील बेडरूमच्या खिडकीमधून आत डोकावून पाहिलं तर संजय व देविका मला एकमेकांसोबत बेडवर एकत्र दिसले. ते पाहून मला फार राग आला होता. मी त्यांच्या घराचा दरवाजा जोरजोराने वाजू लागले. तेव्हा आतून संजय बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ देविकाही तिचे कपडे आवरत बाहेर आली. तिला पाहून मी थक्क झाले होते, कारण मला तिचं पोट पुढे आलेलं दिसत होतं व तिच्या गळ्यात मंगळसूत्रही होतं. त्यावेळी मी रागातच संजयला म्हणाले की संजय, हे काय? तू देविकाशी लग्न कधी केलंस? मी तुला अजून डिवोर्ससुद्धा दिला नाहीये. देविका हा कधी बाप होऊ शकणार नाही. मग तू हे कोणाचं मूल पोटात घेऊन फिरतेस? मी असं बोलताच देविका म्हणाली की माझ्या बाळाचा बाप संजयच आहे. हो, मी लग्न केलंय. मीनाक्षी, संजयचं तुझ्यावर फार प्रेम होतं, पण तू त्याच्या प्रेमाला नेहमी पैशाने तोलत राहिलीस. तुझ्या प्रेमासाठी त्याने स्वतःला विकलंही, तरीही तू त्याचं प्रेम समजू शकली नाहीस. तू त्याच्या प्रेमाची कदर केली नाहीस. माझ्या पहिल्या नवऱ्याकडे पैसा अडकत सगळं काही होतं, पण तो तुझ्यासारखा होता. त्याला माणसाची किंमत नव्हती. संजयचे फार मोठे स्वप्न होते. त्याला तुझ्यासाठी खूप मोठं व्हायचं होतं, पण तू त्याला कधीच समजून घेतलं नाही. तू फक्त त्याचा वापर ATM मशीनप्रमाणे करत राहिलीस. आणि हो, मुलं होण्याच्या बाबतीत संजयमध्ये काहीही कमी नव्हतीस. बाळ होऊ नये म्हणून तू लपून छपून गोळ्या खात होतीस. तू तुझ्या स्वार्थासाठी त्याच्या प्रेमाचीही खेळलीस. आज तुझ्याकडे पैसा असेलही, पण तुझ्याजवळ तुझं आपलं म्हणून सुखदुःख वाटायला बोलायला कोणीच आपलं माणूस नाहीये. पैसा सगळं काही नसतं. आता तर संजयलाही माझ्याविषयी तिरस्कार निर्माण झाला होता. तो तर माझ्याशी काही बोलायलाही तयार नव्हता. मी माझ्या लोभी स्वभावामुळे आज एकटे पडले होते व सगळं काही गमावून बसले होते. पैशांचा देखावा आणि क्षणिक गोष्टींसाठी मी माझ्या नवऱ्याचं प्रेम गमावून बसले होते. मला आता कळून चुकलं होतं की आपल्या नवऱ्याचं प्रामाणिक प्रेम हीच खरी संपत्ती असते, जी की मी कायमची गमावली होती. मंडळी, यावरून हेच समजते की संसारात नवऱ्याचं प्रामाणिक प्रेम हीच खरी संपत्ती असते आणि तीच जर आपण गमावून बसलो तर बाकी सगळं काही व्यर्थ असतं.